आकाशवाणी मुंबई. मी शैलेश मोहिते. आणि मी नम्रता कडू. प्रादेशिक बातम्या देत आहोत. ठळक बातम्या. आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांच्या 10% आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. घटनापीठातल्या 5 पैकी 3 न्यायाधीशांचा आरक्षणाच्या बाजूनं कौल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून निर्णयाचं स्वागत. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आजपासून 2 दिवस रशियाच्या दौऱ्यावर. आंतरराष्ट्रीय स्तरावरील विकासाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित. मराठी कलाकारांच्या पाठीशी शासन ठामपणे उभं असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. आणि हॉकी संघातले खेळाडू आणि सहकारी कर्मचाऱ्यांना रोख वार्षिक प्रोत्साहनपर बक्षीस देण्याची भारतीय हॉकी महासंघाची घोषणा. आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी केंद्र सरकारनं लागू केलेलं आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवलं आहे. 5 सदस्यीय घटनापीठाच्या 3 सदस्यांनी या आरक्षणाला अनुकूलता दर्शवली. 2019ला 103वी घटना दुरुस्ती करून लागू केलेल्या या आरक्षणाच्या वैधतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी, बेला त्रिवेदी आणि जे बी पारदीवाला यांनी या आरक्षणाच्या बाजूनं तर 2 न्यायाधीशांनी विरोधात मत नोंदवलं. हे आरक्षण घटनेच्या मूलभूत आराखड्याच्या विरोधात असल्याचं मत न्यायमूर्ती एस रवींद्र भट यांनी व्यक्त केलं. सरन्यायाधीश उदय लळित यांनीही न्यायमूर्ती भट यांच्याशी सहमती दर्शवली. तर हे आरक्षण कोणत्याही प्रकारचा भेदभाव निर्माण करणारं नाही असं मत न्यायमूर्ती त्रिवेदी यांनी नोंदवलं. यामुळं समानतेच्या तत्वांना देखील बाधा पोहोचत नसल्याचं मत न्यायमूर्ती महेश्वरी यांनी नोंदवलं. या आरक्षणामुळं आरक्षणाची 50% मर्यादा वाढेल, पण आरक्षणावर असणारी ही मर्यादा लवचिक स्वरूपाची आहे असं ते म्हणाले. काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी या घटनादुरुस्तीला विरोध केला नव्हता. या घटनादुरुस्तीविरोधात 40 याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या. तामिळनाडू सरकारनंही याविरोधात याचिका दाखल केली होती. तामिळनाडूमध्ये सर्वाधिक आरक्षण आहे. या प्रकरणी सप्टेंबर महिन्यात सर्वोच्च न्यायालयाच्या पीठानं सलग 7 दिवस सुनावणी घेतली होती. न्यायालयाच्या या निर्णयाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केलं आहे. सर्व जाती धर्माच्या दुर्बल घटकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार असून गोरगरिबांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा निर्णय नक्कीच उपयोगी ठरेल असं त्यांनी म्हटलं आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचं आरक्षण कायम ठेवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं भाजपानं स्वागत केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या गरीब कल्याणाच्या दृष्टीचं हे आणखी एक मोठं श्रेय आहे. हा निर्णय सामाजिक न्यायाच्या दिशेनं मोठी चालना देणारा आहे असं मत भाजपाचे सरचिटणीस BL संतोष यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे. केंद्र सरकारनं काही महिन्यांपूर्वी 17 ते 25 वयोगटातल्या युवकांच्या लष्करातल्या 4 वर्षांच्या भरतीसाठी अग्निपथ ही योजना मंजूर केली होती. या योजनेअंतर्गत भारतीय हवाई दल आजपासून अग्निवीर वायूसाठी नोंदणी सुरू करत आहे. आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून ऑनलाईन पद्धतीने नोंदणी सुरू होईल. नोंदणीसाठी या महिन्याच्या 23 पर्यंत मुदत आहे. अग्निवीर वायूसाठी ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज स्वीकारले जातील. या भरतीसंदर्भातील अधिक माहिती हवाई दलाच्या अग्निपथवायू.cdac.in या संकेतस्थळावर मिळेल. देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून सुमारे 76,000पेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या 219,72,00,000च्या वर गेली आहे. त्यात 22 कोटींपेक्षा जास्त लाभार्थ्यांनी खबरदारीची लस मात्रा घेतली आहे. राज्यात आज सकाळपासून 822 नागरिकांचं लसीकरण झालं. राज्यात आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या 17,74,00,000च्या वर गेली आहे. त्यात 93,75,000पेक्षा जास्त नागरिकांनी खबरदारीची लस मात्रा घेतली आहे. राज्यात काल कोविड-19च्या 230 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर 309 रुग्ण कोरोनामुक्त झाले. काल कोरोनामुळे एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात आत्तापर्यंत 81,33,403 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आत्तापर्यंत 79,83,449 रुग्ण बरे झाले, तर 1,48,394 रुग्ण दगावले. सध्या राज्यात 1,560 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 98.16% तर मृत्यूदर 1.82% इतका आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचावा या उद्देशानं महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान आणि दिल्ली मराठी प्रतिष्ठानच्या वतीनं नवी दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर जाणता राजा या मराठी नाटकाचं हिंदी भाषेतले प्रयोग 2 ते 5 नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आले होते. 40,000हून अधिक रसिकांनी या कलाकृतीचा लाभ घेतला.
या नाटकाचा आणखी एक प्रयोग रसिकांच्या विशेष मागणीवरून आज होणार आहे. या नाटकाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल आयोजक वैभव डांगी यांनी नवी दिल्लीहून आकाशवाणीला याबाबत माहिती दिली. भारताला नृत्य कला आणि शास्त्रशुद्ध संगीताची परंपरा लाभलेली असून या परंपरेत संस्कारक्षम समाज घडवण्याची क्षमता आहे, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे. नृत्य सम्राज्ञी सितारा देवी जन्मशताब्दी वर्षानिमित्त कलाकृती केंद्रद्वारा आयोजित 28व्या आचार्य चौबे महाराज महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी राज्यपाल कोश्यारी बोलत होते. भवन कल्चरल सेंटरच्या अंधेरीतील स्पीजिमर सभागृहात रविवारी या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेतर्फे परदेशी विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या एका पाठ्यवृत्तीला सुधाकर राजे यांचं नाव दिलं जाणार आहे. बडोदा, दिल्ली आणि मुंबईत पत्रकारिता आणि स्तंभ लेखन करणाऱ्या तसंच संदर्भकार आणि संशोधक म्हणून काम करणाऱ्या सुधाकर राजे यांचं नुकतंच वार्धक्यानं निधन झालं. यानिमित्त काल मुंबईत आयोजित श्रद्धांजली सभेत भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे यांनी ही माहिती दिली. वाचन आणि मूलभूत चिंतन यांचं लेखक म्हणून नेमक्या शब्दात प्रकटीकरण करणारे सुधाकर राजे यांनी एक आदर्श प्रस्थापित केला आहे, असंही सहस्त्रबुद्धे म्हणाले. सुधाकर राजे यांच्या साहित्य संपदेचा प्रसार करण्यासाठी पुढाकार घेतला जाईल, असं आश्वासनही त्यांनी दिलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्या 2 दिवसांच्या रशिया दौऱ्याची सुरुवात आजपासून होत आहे. भारत आणि रशिया दरम्यान नियमित उच्चस्तरीय बैठकीचा हा एक भाग आहे. या दौऱ्यादरम्यान रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्गई लेव्हरोव्ह यांच्याशी ते चर्चा करतील. दोनही देशांदरम्यानचे द्विपक्षीय संबंध विविध प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विकासाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित आहे. याबरोबरच रशियाचे उपपंतप्रधान तसंच रशियाचे व्यापार आणि उद्योग मंत्री डेनिस मॅन्टुरोव्ह भारत रशिया दरम्यान असलेल्या व्यापार, आर्थिक, विज्ञान, तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक सहकार्यासाठीच्या आयोगातील सदस्यांशी चर्चा करणार आहेत. मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीचं वैभव जपण्यासाठी त्यांना आवश्यक त्या सर्व सोयी सवलती दिल्या जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दिली. काल मुंबईत प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांच्या 12,500व्या विक्रमी नाट्यप्रयोगाचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. कलावंतांना मोठं व्यासपीठ उपलब्ध व्हावं यासाठी मुंबई आणि ठाण्यामध्ये चित्रनगरी उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. मराठी कलाकारांच्या पाठीशी शासन ठामपणे उभं आहे, अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली. राज्यातल्या नाट्यगृहांची स्थिती सुधारण्यासाठी त्या नाट्यगृहांची दुरुस्ती करण्याबाबत यापूर्वी बैठक घेऊन निर्देश दिले आहेत. खराब स्थितीतील नाट्यगृहांच्या पाहणीसाठी एक नोडल अधिकारी नेमला जाईल आणि त्या नाट्यगृहांची लवकरात लवकर दुरुस्ती केली जाईल, असंही ते म्हणाले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. भारतीय हॉकी खेळाडूंना सामन्यातल्या विजयानंतर रोख वार्षिक प्रोत्साहन बक्षीस दिलं जाईल, अशी घोषणा काल भारतीय हॉकी महासंघानं केली. खेळाच्या सामन्यात भारतानं विजय मिळवल्यावर खेळाडूंना वार्षिक 50,000 रुपये रोख आणि खेळाडू संघाच्या कर्मचाऱ्यांना 25,000 रुपये रोख बक्षीस दिलं जाईल. या घोषणेमुळे जानेवारीत होणार असलेल्या विश्वचषक स्पर्धेसाठी तसंच आशियाई स्पर्धेसाठी संघाचा उत्साह वाढेल, असं भारतीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष दिलीप तिर्की यांनी म्हटलं आहे. जानेवारी 13 ते 29 तारखेदरम्यान होणाऱ्या पुरुष हॉकी विश्वचषकाचं यजमानपद भारताकडे आहे. परिचारिकांना दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय फ्लोरेन्स नायटिंगेल पुरस्कार 2021चं वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात करण्यात आलं. परिचारिका आणि नर्सिंग व्यावसायिकांनी समाजासाठी केलेल्या गुणवत्तेची सेवा ओळखण्यासाठी हे पुरस्कार दिले जातात. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं 1973 मध्ये याची स्थापना केली होती. आज कर्करोग जनजागृती दिवस साजरा करण्यात येत आहे. आज नोबेल पुरस्कार विजेत्या मादाम क्युरी यांचाही जन्मदिन आहे. गेल्या 8 वर्षांपासून राष्ट्रीय कर्करोग जनजागृती दिवस दरवर्षी 7 नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येतो. कर्करोगाचं वाढतं प्रमाण, लवकर निदान आणि योग्य उपचार याविषयी जनसामान्यांमध्ये जागृती करण्याच्या उद्देशानं हा दिवस साजरा करण्यात येतो. जागतिक स्तरावर होणाऱ्या मृत्यूंमध्ये कर्करोगानं होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण अधिक असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. भारतात दरवर्षी 11 लाख नव्या कर्करोग रुग्णांची नोंदणी होत आहे. यामुळेच या दिनाचं महत्त्व अधोरेखित होत आहे. गेल्या 8 वर्षांच्या काळातलं प्रत्येक वर्ष 2015 पूर्वीच्या कोणत्याही वर्षापेक्षा जास्त उष्ण होतं, असं जागतिक हवामान संघटनेनं एका अहवालात म्हटलं आहे. इजिप्तमधल्या शर्म अल शेख इथं
COP27 ही पर्यावरण बदलाविषयी परिषद सुरू आहे. यात काल हा अहवाल सादर करण्यात आला. 19व्या शतकाच्या उत्तरार्धापासून पृथ्वीचं तापमान 1.1 अंश सेल्सिअसनं जास्त आहे. गेल्या 30 वर्षात यापैकी निम्मी वाढ झाली आहे, असं संयुक्त राष्ट्रसंघाचे प्रमुख अँटोनियो ग्युटेरस यांनी म्हटलं आहे. हे दशक सुरू झाल्यापासून 1990च्या दशकातल्या 2.1 मिलीमीटरच्या तुलनेत समुद्र वर्षाला 5 मिलीमीटरनं वाढत आहे, असंही या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. या शिखर परिषदेत 120हून अधिक जागतिक नेते सहभागी झाले आहेत. येत्या 20 ते 28 नोव्हेंबर या काळात गोव्यामध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या 53व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये यंदा एकूण 15 चित्रपट प्रतिष्ठेच्या सुवर्ण मयूर पुरस्काराच्या स्पर्धेत आहेत. यामध्ये 12 आंतरराष्ट्रीय तर 3 भारतीय चित्रपटांचा समावेश असून ते कलेचं, सौंदर्यशास्त्र आणि राजकारणाच्या नव्या प्रवाहांचं प्रतिनिधित्व करतील. इफ्फी महोत्सवाच्या 3ऱ्या वर्षी सुरू करण्यात आलेला सुवर्ण मयूर पुरस्कार हा आशिया खंडातला सर्वात प्रतिष्ठेचा चित्रपट पुरस्कार समजला जातो. यंदाच्या वर्षी पोलिश चित्रपट निर्माते क्रिझिस्टोफ झानुसी यांचा परफेक्ट नंबर, मेक्सिकन चित्रपट निर्माता कार्लोस इचेल्मन कैसर यांचा चित्रपट रेड शूज, इराणी नाट्यचित्रपट नो एंड आणि हिंदी चित्रपट द काश्मीर फाईल्स हे चित्रपट या पुरस्काराच्या स्पर्धेत आहेत. लष्करी कमांडर्सच्या परिषदेला आजपासून दिल्लीत सुरुवात होत आहे. देशाच्या संरक्षणाच्या बाबतीतले वर्तमान आणि पुढचे मुद्दे तसंच भावी मार्गक्रमणावर यावर आधारित परिषदेत सविस्तर चर्चा होईल. या 5 दिवसीय परिषदेत भारतीय लष्कराचे वरिष्ठ अधिकारी आणि लष्कराच्या विविध विभागांचे अधिकारी यांच्यामध्ये सविस्तर चर्चा होईल. भारत चीन वर्तमानातले लष्करी संबंध तसंच राष्ट्रीय सुरक्षेला असणारी तंत्रज्ञानाधारित आव्हानं या विषयावरही तज्ज्ञांची व्याख्यानं आयोजित केली आहेत. भारतात लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून समजल्या जाणाऱ्या माध्यमांनी लोकांना विश्वासार्ह, अचूक आणि वास्तवपूर्ण बातम्या द्याव्यात, असं आवाहन केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन यांनी केलं आहे. बंगळुरू इथं काल कन्नड भाषेतील एका वृत्तवाहिनीचं उद्घाटन करताना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की केंद्र सरकार माध्यम स्वातंत्र्याचा पुरस्कार करते, मात्र माहितीच्या स्वयंनियंत्रण आणि स्वनियमनासाठी सरकारनं त्रिस्तरीय व्यवस्था विकसित केली आहे. त्यानुसार राष्ट्रीय हित आणि संरक्षण दलाबद्दल चुकीच्या बातम्या देणाऱ्या समाज माध्यमांवरील यूट्यूब, ट्विटर, फेसबुक यांच्यावर सरकारनं कारवाई करून 200 खाती बंद केली आहेत. पालघर जिल्ह्यात जव्हार सिल्वासा मार्गावर आज सकाळी एसटीच्या 2 बसगाड्यांची टक्कर झाली. या अपघातात एका बसचा चालक गंभीर जखमी झाला आहे. दोन्ही बसमध्ये असलेले सर्व प्रवासी किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर जव्हारच्या कुटीर रुग्णालयात उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. दोन्ही गाड्यांच्या चालकांविरुद्ध जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती जव्हार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर संखे यांनी दिली आहे. हिंगोली जिल्ह्यात वसमत शहरातल्या मामा चौकात आज पहाटे पोलिसांनी एका गाडीतून 1,35,500 रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. या गुटख्यावर शासनानं बंदी घातली आहे. गुटख्याची वाहतूक करणारी गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली असून या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांच्या 10% आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. घटनापीठातल्या 5 पैकी 3 न्यायाधीशांचा आरक्षणाच्या बाजूनं कौल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून निर्णयाचं स्वागत. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आजपासून 2 दिवस रशियाच्या दौऱ्यावर. आंतरराष्ट्रीय स्तरावरील विकासाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित. मराठी कलाकारांच्या पाठीशी शासन ठामपणे उभं असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. आणि हॉकी संघातले खेळाडू आणि सहकारी कर्मचाऱ्यांना रोख वार्षिक प्रोत्साहनपर बक्षीस देण्याची भारतीय हॉकी महासंघाची घोषणा. आकाशवाणीच्या बातम्यांसह जगभरातल्या बातम्या तुम्ही ट्विटरवर AIRnews_मुंबई या हँडलवरही दिवसभर पाहू शकता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.